Students, so in previous lecture we started the unit that is the social health, and in previous lecture we studied about the factors which disturbs our social health. And that factors are, what are that factors? Mental stress, then addiction and the incurable. So we already get information about these factors. So now today we are going to start next concept, that is the excessive use of modern technology. So what are the effects when we use excessively we use the modern technology? तर मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजे काय सांगा? यूज ऑफ सेल फोन्स और द यूज ऑफ कम्प्युटर्स, इंटरनेट एक्सेट्रा और डिफरंट टाइप्स ऑफ सोशल मीडियाज. सो दॅट इज द मॉडर्न टेक्नॉलॉजी. मॉडर्न टेक्नॉलॉजीचा यूज जेव्हा जास्त आपण प्रमाणात करतो तर कोणते इफेक्ट्स होतात, काय त्याचा रिझल्ट होतो अबाउट द सोशल हेल्थ, तर ते आपल्याला काय करायचं आहे, आज आपल्याला शिकायचं आहे किंवा त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. So there are two different pictures that are given in your textbook. Comparison of two different situations. So one situation that takes place at 1998 and one that is in of the today's that situation. So at the 2020 nowadays. So there is a compare all these two situation. एका सिच्युएशन मध्ये काय आहे, कम फॉर स्टडी, म्हणजे आज एक अभ्यास करायला ये म्हणून ओढून आणायला लागायचं मुलांना. आणि आत्ता काय होतं आहे, जा बाहेर खेळायला जा, सो गो टू प्ले, खेळायला बाहेर पड, असं बाहेर जा असं ढकलून काढायला लागते मुलांना. का असं होतं आहे? वाय दिस सिच्युएशन्स ऑकर्स? बिकॉज देर इज अ इन्क्रीजिंग यूज ऑफ सेलफोन्स. म्हणजे आत्ता जो आहे किंवा कम्प्युटर्स, टेलिव्हिजनचा इतका वापर होतो आहे, भयानक प्रकारचा वापर झाला आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, अक्षरशः मुलांना खेळायला बाहेर ढकलायला लागतं तरच ती खेळायला जातात. सो नाउ डेज एक्सेसिव्ह अँड अननेसेसरी अँड इरॅशनल यूज ऑफ द मॉडर्न टेक्नॉलॉजी अँड द कम्युनिकेशन मीडिया, सो दॅट इज बिकमिंग सेन्सिटिव्ह इश्यू अकॉर्डिंग टू द व्ह्यू पॉईंट ऑफ द सोशल हेल्थ. आत्ता काय झालं बघा, खूप भयानक प्रकारचं काय झालं आहे. आणि शिवाय कुठल्याही प्रकारचं अननेसेसरी म्हणजे काय गरज नसताना सुद्धा आणि कुठल्याही प्रकारचं तर्कसंगती नसताना इतका प्रचंड कम्युनिकेशनचे मीडियाज आहेत, तर त्या मीडियाचा काय होतो आहे, वापर होतो आहे. म्हणजे सेलफोन्समध्ये पण बघा व्हॉट्सअप आहे किंवा अदर फेसबुक किंवा इंस्टाग्राम आणि अजून काहीतरी अजून त्याच्यामध्ये असणारे जे सोशल मीडियाज आपण म्हणू शकतो. टेलिव्हिजनवरचे बरेचसे असे किंवा सेलफोनमधले गेम्स जे आहेत तर त्याचा इतका एक्सेसिव्ह यूज होतो आहे की काय होतं आहे, सो दॅट इज अ सेन्सिटिव्ह इश्यू फॉर द सोशल हेल्थ. त्याच्यामुळे सोशल हेल्थच्या बाबतीत तो काय झाला, अक्षरशः सेन्सिटिव्ह इश्यू झालेला आहे. सो पर्सन विच स्पेंडिंग द टाईम विथ सेलफोन फॉर अ सेव्हरल आवर्स दॅट आर युजली अनअवेअर ऑफ द सराउंडिंग्स. आता असे लोक जे तासन तास काय करतात, काही लोक बघा तासन तास त्यांच्या हातात काय असतो, मोबाईल असतो किंवा ते टी व्हीच्या समोरून हलतसुद्धा नाहीत तासन तास. तर अशा प्रकारचे जे पर्सन्स असतात, सो दे आर अनअवेअर ऑफ देअर सराउंडिंग. ते काय असतात, त्यांना जाणीव पण नसते काय कशाची, त्यांच्या सभोवताली काय व्हायला लागले हेच त्यांना कळत नाही. इतके ते काय असतात त्याच्यामध्ये गुंग झालेले असतात की त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीवसुद्धा नसते. अँड दिस इज द वन सॉर्ट ऑफ ॲडिक्शन. हे एक प्रकारचं काय आहे, ॲडिक्शनचं व्यसन. म्हणजे काय, थोडा वेळ जर त्यांना सेलफोन्स किंवा त्यांना काय मिळालं नाही तर ते कसे बनतात, अस्वस्थ. ते काय होतात, एकदम अस्वस्थ बनतात. सो दॅट इज अ वन सॉर्ट ऑफ ॲडिक्शन अँड दॅट लीड्स टू एंडेंजरिंग द सोशल हेल्थ. आणि अशामुळेच काय होतं, सोशल हेल्थ धोक्यात येतं, होय की नाही. म्हणजे ते कुठल्याच इतर लोकांशी ते काय करू शकत नाहीत, कुठल्याही प्रकारचं रिलेशन ठेवू शकत नाहीत. सो व्हॉट इज द इफेक्ट ऑफ धिस? आता याचा परिणाम म्हणून काहीतरी होणार आहे की नाही. सो देर आर सम व्हेरियस फिजिकल प्रॉब्लेम्स लाईक. आता कुठले कुठले फिजिकल प्रॉब्लेम्स होतात बघा. द प्रॉब्लेम्स आर टायर्डनेस, म्हणजे ते नेहमी सततपणे काय होत असतात, थकलेलेच दिसतात आपल्याला, असे फ्रेश वाटत नाहीत.
इनसोमनिया त्यांच्यामध्ये इतके तासन तास की दिवसा तर बघतातच आणि रात्रभर काय करत असतात, पहाटे 2-3पर्यंत ते काय करायचं, याचाच यूज करत बसायचं, म्हणजे सेलफोन हातात घेऊनच बसले असतात. सो देर इज अ इनसोमनिया, म्हणजे निद्रानाश त्यांच्यामध्ये झालेला असतो, झोपच येत नाही त्यांना. त्याच्यानंतर काय आहे, फॉरगेटफुलनेस, विसराळूपणा वाढतो त्यांच्यामध्ये, विसरायला सुरुवात करतात ते. त्याच्यानंतर आणखीन एक इफेक्ट होतो बघा, टिनिटस म्हटलंय. टिनिटस म्हणजे हेडफोन्स घातलेले असतात बघा कानांमध्ये आणि सातत्यानं काय होतं ते सारखं ते घालून इतके काय होतं त्यांना त्याचं हे होतं, इफेक्ट होतो की सततपणे कानामध्ये आवाज घुमतोय की काय असं त्यांना जाणवतंय. असं वर्च्युअली असा आभास होत असतं त्यांना की कानात काय होतोय, आवाज होतोय. सो दॅट इज द टिनिटस, त्याला काय म्हटलं बघा, टिनिटस असं म्हटलेलं आहे. देन जॉईंट्स इन पेन, जॉईंट पेन्स पण होतात, म्हणजे सांधेत त्याच्यामध्ये पेन्स सुरू होतात. प्रॉब्लेम्स इन विजन, हे कॉमन आहे बघा, आणि आत्ता बऱ्याच आपण बघतो ह्या 7-8 महिन्यांच्या काळामध्ये प्रॉब्लेम इन विजन, म्हणजे दृष्टीवर त्याचा परिणाम होतो, कारण सततपणे काय होतं, समोर एवढासा छोटासा स्क्रीन समोर असतो. सो दॅट इज ड्यू टू बिकॉज ऑफ द रॅडिएशन्स, रॅडिएशन्स फ्रॉम द सेलफोन्स, म्हणजे त्या सेलफोनमधून सततपणे काय होतात असतात, रॅडिएशन्स होतात. त्याच्यामुळे आपल्याला बरेच वेगवेगळ्या प्रकारचे फिजिकल प्रॉब्लेम्स आलेले आपल्याला दिसतात. सो मोर सिरियस फॅक्ट इज दोज रॅडिएशन्स आर पेनिट्रेट्स द बोन्स ऑफ चिल्ड्रन्स मोर इफेक्टिवली दॅन द बोन्स ऑफ द अडल्ट्स. आणखी याचा एक सिरियस प्रॉब्लेम, व्हॉट इज द सिरियस प्रॉब्लेम ऑफ दिस रेडिएशन इज these radiations penetrates the bones of the children easily or effectively than that of adults. म्हणजे मुलांमध्ये या रॅडिएशनमुळे काय होतं, हे रॅडिएशन्स आहेत तर हे काय करतात, बोन्सला पण पेनिट्रेट करतात, म्हणजे बोन्सला सुद्धा काय करू शकतात, हे आरपार जाऊ शकतात. चिल्ड्रन्समध्ये जास्त मोठ्या प्रमाणात, कुणापेक्षा, मोठे जे लोक आहेत, प्रौढ व्यक्ती आहेत त्यांच्यापेक्षा. सो दीज आर द फिजिकल इफेक्ट्स. आता बघा, द पर्सन विच आर कंटिन्युअसली युजिंग द कॉम्प्युटर्स अँड द इंटरनेट दे बिकम सॉलिटरी. आणखी कोणता इफेक्ट होतो त्यांच्यावर, हू ऑलवेज यूज द इंटरनेट ऑर द कॉम्प्युटर्स दे बिकम सॉलिटरी. सॉलिटरी म्हणजे कसले, ते बरोबर एकटे राहतात, म्हणजे काय, कुठल्याही बाहेरचा कशी काही संबंध नाही. सो दे कॅनॉट एस्टॅब्लिश द हार्मोनियस रिलेशन टू द अदर्स or to the relatives or other persons which are in their societies. त्याच्यामुळे ते काय होतात बघा, असे एकटे राहिल्यामुळे काय होतं, ते कुणाशीही इतर कुठल्याही लोकांशी ते मिक्सअप होत नाहीत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे जे रिलेशन आहे, संबंध ते प्रस्थापित करू शकत नाहीत. मग ते त्यांच्या रिलेटिव्हशी असतील किंवा त्यांच्या सोसायटीमध्ये, ते व्यक्ती ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या व्यक्तींशी असेल, कुठल्याही प्रकारचं रिलेशन जे आहेत, जे संबंध, म्हणजे एखाद्या व्यक्तींशी आपण काय करतो, नेहमीचपणे सातत्याने इतर लोकांशी आपण मिसळतो, बोलतो वगैरे की नाही, असं मिक्सअप होतो लगेचच, तर अशा प्रकारची कुठल्याही कृती त्यांच्याकडून होत नाहीत. द पर्सन हू ऑलवेज ऑर कंटिन्युअसली यूज इंटरनेट ऑर कॉम्प्युटर्स. ओके, सो habitually they becomes self-centered and thereby they may develop the problems like autism and selfishness. आणि त्याच्यामुळं काय होतं बघा, हां, तर त्याच्यामुळं काय होतं, ते सेल्फ सेंटर्ड होतात. सेल्फ सेंटर्ड म्हणजे आत्मकेंद्री बनतात ते, आणि त्याच्यामध्ये ऑटिझम येतो त्यांच्यामध्ये. म्हणजेच काय, एकटे राहणे, आत्मकेंद्री बनणे, आणि आणखीन एक त्यांच्यामध्ये गुण म्हणू शकतो का बघा आपण, त्याला अवगुण येतो त्यांच्यामध्ये. कोणता, सेल्फिशनेस, म्हणजे स्वार्थी बनतात. स्वार्थी म्हणजे फक्त स्वतःचा विचार करणे, कुठल्याही इतर लोकांशी कुठल्याही प्रकारचं रिलेशन नाही, काय नाही. त्याच्यामुळं काय बनतं बघा, दे बिकम लेस सेन्सिटिव्ह टू अदर्स. त्यामुळं काय होतं, ते इतर लोकांशी काय होतात, त्यांच्यात कुठल्याही इतर लोकांच्या भावनांचा ते विचार करत नाही. कसं असतं बघा, बऱ्याच वेळेला एखादी दुःखद घटना घडली आपल्या समोर, तर आपल्याला पण काय होतं, वाईट वाटतं की नाही, आपण पण इमोशनल होतो, आपल्याला त्याचं दुःख होतं थोडं तर का होईना. म्हणजे अशा प्रकारे काय होतं, आपण असे रिलेशन्स तयार करू शकतो अदर्स आपण अदर लोकांशी. पण असे जे सेल्फिश असतात किंवा जे सेल्फ सेंटर्ड पर्सन्स आहेत, दे कॅनॉट
they forms the relations to others and therefore they become less sensitive to others. म्हणजे त्यांच्या कुठल्याच भावनांशी ते काय करत नाहीत, अजिबात कुठल्याही प्रकारची कदर करत नाहीत. अँड दस द क्रोनिक इफेक्ट, याच्या पुढे बघा आणखीन, सच टेंडन्सी इज दॅट दे नॉट रिअली टू हेल्प अदर्स इन नीड अँड देअरफॉर हेन्स दे ऑल्सो डू नॉट गेट इट इन नीड. ते त्यामुळं काय होतं बघा, अशी ही एकतर आणखीन एक ह्याच्यापेक्षा जास्त आपण भयानक सांगू शकतो की ते काय करतात, त्यांच्यामध्ये एकदा एवढा सेल्फ सेंटर्ड ते झालेले असतात, सेल्फिश झालेले असतात की ते काय करत नाही, कुणाला इतर लोकांना कुठल्याही प्रकारची मदत करत नाहीत. आणि म्हणून ते कुणाला मदत करत नाहीत. मग त्यांना कोण करेल का, त्यांना जेव्हा गरज असते तेव्हा त्यांना कुणीही मदत करत नाहीत. सो ऑल दीज आर सम डिफरंट फिजिकल इफेक्ट्स by using the excessive use of modern technology. Now see, so you may recall sudden closing of any cartoon serials of foreign origin that being telecast on the television. असं तुम्हाला कधी आठवतं का की एखादी फॉरेन कुठली तरी कार्टूनचं टेलिकास्टिंग सुरू आहे आणि अचानकपणे ती काय झाली, बंद पडलेली आहे. कारण ती काय आहे, चिल्ड्रन्ससाठी ती डेंजरस आहे म्हणून त्याच्यावर लगेच काय झालं, ती बंद पडलेली वगैरे अशा प्रकारचं टेलिकास्टिंग जे आहे तर ते बंद केलं जातं. त्याच्यानंतर बघा, एक्सप्लेन द डिटेल्स हॅपनिंग अबाउट द ब्लू व्हेल गेम. याच्याबद्दल जर तुम्ही ऐकून आहात, काय ते ब्लू व्हेल गेम अक्षरशः सुसाईड गेम्स म्हणू शकतो आपण त्याला, बरोबर ना. कारण इतका या गेम्सचा यूज केल्यामुळे काय झालं, कितीतरी लोकांनी आत्महत्या केलं आहे किंवा स्वतःला काय केलं आहे, फिनिश करून टाकलेलं आहे टू रीच द काय जे टास्क आहे, बऱ्याच वेगळ्या टास्क काहीतरी असतं त्याच्यामध्ये, त्या कंप्लीट करण्यासाठी काय झालं आहे, त्यांनी स्वतः सुसाईड करून घेतलेलं आहे किंवा त्यांनी स्वतःला संपवलेले आहेत वगैरे. अशा प्रकारचे जे गेम्स आहेत, अशा इतके इफेक्टिव्ह का असतात हे गेम्स बनू शकतात, दॅट मे लीड्स इन टू द फॅटल, म्हणजे त्यांना काय होऊ शकतो, मृत्यू पण येऊ शकतो, असं होऊ शकतं. सो चिल्ड्रन्स who watch the cartoon films may imitate the characters of these films. आता बघा, जे असे काही मुलं असतील तर ते काय करतात, सातत्याने ह्या कार्टून्स बघत असतात, तर ते काय करतात, त्या कार्टून्सचाच काय करतात, इमिटेशन त्यांच्यामध्ये आलेलं असतात. म्हणजे ते त्याचप्रमाणे बिहेवियर करतात जसं ते कार्टून, म्हणजे सातत्यानं ते काय करत असतात, कार्टून बघत असतात आणि ती व्यक्तिरेखा जे प्ले रोल करत आहे ते कार्टून, त्याच्यासारखंच काय करतात, ते वागायला लागतात. बघा, शक्तिमान जो आहे तर तो त्याच्यासारखंच करायला लागले आणि असे उंचावरून उडी वगैरे मारायला लागले वगैरे, असं म्हणजे काय, असं फॉर एक्झाम्पल सांगितलं फक्त. तर अशा प्रकारे जे सातत्यानं हे कार्टून्स बघतात तर त्यांचंच काय होतं, ते इमिटेशन त्यांच्यामध्ये येतं त्या मुलांमध्ये. आणखीन काय होतं बघा, टेंडन्सी अँड बिहेवियर ऑफ द चिल्ड्रन्स हू प्लेज द गेम्स लाईक द virtual war or the car races, so they becomes negative. बरेच लोक बघा, बरेच मुलं गेम्स खेळतात आणि त्याच्यामध्ये काय करतात, ते व्हर्च्युअल वॉर्स असतात, म्हणजे युद्ध असतात किंवा एकमेकांना बंदुकीने मारणे वगैरे, म्हणजे एका सैनिकांना मारायचं, मग तो मरतो, त्यातला चोर असेल किंवा काय असेल ते मरतं आणि मग त्याच्यानंतर असे पण काही गेम्स असतात, कार रेसिंगसारखे गेम्स असतात ज्याच्यामध्ये काय केलं तर बाईक्स असतात किंवा कार्स असतात, त्याच्यामध्ये व्हर्च्युअल ॲक्सिडेंट्स होत असतात सारखं, म्हणजे ॲक्सिडेंट होतं आणि ती क्रॅश होते गाडी, मग परत वगैरे. म्हणजे सततपणे हे बघितल्यानंतर किंवा ते खेळल्यानंतर, सो दॅट चिल्ड्रन्स ग्रॅज्युअली बिकम्स निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक जे दृष्टिकोन आहे तर तो त्यांच्यामध्ये येत जातो सातत्यानं. का, कारण ते सततपणे काय करतात, तसं निगेटिव्हच बघत असतात ना. का होतं, एकतर युद्ध होतात, एकमेकांना मारतात लोक, किंवा काय होतं, असे ॲक्सिडेंट्स, व्हर्च्युअल ॲक्सिडेंट्स सारखं होत असतात. म्हणजे अशा बॅड जे इफेक्ट्स आहेत किंवा बॅड आपण म्हणतो अक्षरशः, तर त्याचा तो इफेक्ट त्यांच्यामध्ये काय होतो, डेव्हलप होत जातो आणि दे मे बिकम ग्रॅज्युअली निगेटिव्ह, ज्यांच्यामध्ये निगेटिव्हनेस वाढत जातो. सो सम गेम्स दॅट आर अवेलेबल ऑन द सेलफोन्स अँड द कम्प्युटर्स आर एक्स्ट्रीमली टाईम कन्झ्युमिंग गेम्स अँड दे ऑल्सो कॉजेस द लॉसेस ऑफ इकॉनॉमी and also lose the concentration on the
अदर इसेन्शियल सब्जेक्ट्स अँड दॅट मे प्रूव्ह फॅटल. असे पण काही गेम्स आहेत बघा कॉम्प्युटर किंवा सेलफोन्सवर विच आर व्हेरी मच टाईम कन्झ्युमिंग म्हणजे दिवसभर बसणे तरी ते संपतच नाही गेम. मग अक्षरशः जेवणं खाणं हे पण विसरलेले असतात असे लोक बघा, अशी मुलं की सातत्यानं काय ते गेमच, ते हात काय करत असतात ते फिरत असतात त्यांचे असं दिवसभर. मग दिवसा नाही रात्रभर पण बसायचं आणि तो गेम काय करायचा, ती टास्क किंवा ते काय जे एम सांगितले तर ते कंप्लीट करणे. सो दॅट इज अ टाईम कन्झ्युमिंग गेम्स अँड ड्यू टू दॅट दे अल्सो लूज देअर इकॉनॉमिक लॉस पण होत असतो की त्याच्याबरोबर सोबत. म्हणजे गेम खेळणे म्हणजे काय ते फुकट असतात काय, नाही, तर त्याच्यात परचेसिंग मनी फॉर दॅट, त्याच्यामुळे काय होतं इकॉनॉमिक लॉससुद्धा होत असतो. शिवाय द कॉन्सन्ट्रेशन ऑन द अदर सब्जेक्ट विच आर द इसेन्शियल सब्जेक्ट, सो दे लूज दॅट कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे त्यांना काय करायचं असतं, इतर काही जे त्यांना खरोखर आवश्यक असे काही विषय आहेत त्यांच्यावरचं कॉन्सन्ट्रेशन त्यांचं काय होतं निघून जातं, कारण ते सततपणे काय करत असतात तो गेम कंप्लीट करण्याच्या नादाला लागलेले असतात. म्हणून त्याच्यामुळे काय होतं जे इसेन्शियल सब्जेक्ट्स आहेत त्याच्यावरचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं नाहीच होतं. शिवाय काय होतं बघा दॅट मे प्रूव्ह फॅटल, म्हणजे असं सातत्यानं जेव्हा हे काय होत असतं यूज होत असतो तर तेव्हा त्याचा मेंटली म्हणजे ॲक्च्युली ब्रेनवर पण त्याचा इफेक्ट होऊ शकतो कदाचित आणि ते प्राणघातकसुद्धा होऊ शकतं. म्हणजे त्याच्यामुळे मृत्यू होऊ शकतो असं सातत्यानं सेलफोनवरचे ते गेम्स जर म्हणजे वापरत गेलं तर असे बघा काही अलॉंग विथ द युजफुल पर्पजेस ह्यूज इन्फॉर्मेशन दॅट इज अवेलेबल ऑन द इंटरनेट and that is used for viewing some inappropriate videos too. आता बघा जवळजवळ या 7-8 महिन्यांपासून तुम्ही टोटली अक्षरशः काय आहे आपलं ऑफलाईन पूर्णपणे बंद झालं. मग तुम्हाला काय केलं ऑनलाईन स्टडी करायला सांगितलं. काही काय केलं लिंक्स दिल्या, काही शेअरिंग केलं, काही यूट्यूबवरचे जे व्हिडिओज आहेत तर ते. So there is a huge amount of information that is available on any subject on the internet. You may know about that. Okay, so while watching that information or that video, so that may be there are some inappropriate videos also which are being watched by children. म्हणजे बघा की असे कितीतरी काय माहितीचा खजाना आहे या इंटरनेटवर, पण जेव्हा आपण हे काय करत असतो बऱ्याचशा व्हिडिओज आपण ओपन करतो तर त्याच्यासोबत काही इनॲप्रोप्रिएट म्हणजे जे अयोग्य आहेत व्हिडिओज जे पाहण्याच्या योग्य नाहीत असे पण काही व्हिडिओज ओपन होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. मग अशा काही जे व्हिडिओज ज्या सडनली ओपन झाल्या तर काय केलं जातं बघा हावेवर देर आर द गव्हर्मेंटल रेग्युलेशन ओव्हर सच मीडियाज. मग अशासाठी काय केलं जातं गव्हर्मेंट नेहमी त्याच्यावर वॉच ठेवून असतं दॅट रेग्युलर सच टाईप ऑफ व्हिडिओज. म्हणजे अशा काही इनॲप्रोप्रिएट जे व्हिडिओज आहेत तर ते सडनली ओपन होऊ नये याच्यावर रेग्युलेशन ठेवण्याचं काम गव्हर्मेंट आपलं करत असतंच. सो देर आर सम वेबसाईट, सम मूवीज और सम कार्टून फिल्म्स ऑल्सो that may inappropriate for the children, so that may banned by the government. असे काही मूवीज किंवा काही असे कार्टून फिल्म्स पण किंवा काही वेबसाईट ज्या असतात तर त्या काय आहेत ज्या मुलांना बघण्यासाठी काय असतात इनॲप्रोप्रिएट अयोग्य असतात, अशांवर काय केलं आहे गव्हर्मेंटनी बॅन केलेलं आहे, बंदी घातलेली आहे. आलं लक्षात आहे. सो आता बघा काही क्वेश्चन्स आपल्या मनामध्ये नेहमी आपल्याला येतात आपल्यामध्ये. कुठले ते क्वेश्चन्स आहेत बघा. व्हाय इज देअर इन्क्रीज इन द न्यूज ऑफ डेथ बाय ड्रॉइंग इन ओशन, फॉलिंग इन डीप व्हॅलीज और अंडर ट्रेन्स, सो ड्युरिंग द कॅचिंग द सेलफोन सेल्फी. असं होतं की नाही बऱ्याच वेळेला अशा आता पूर्वपदावर आलो आहे पण सगळेजण म्हणजे सगळं जे अनलॉक झालं आहे सगळं पूर्णपणे होय की नाही. आणि अशा बातम्या आता परत हळूहळू आपल्याला बघायला मिळतात बघा म्हणजे किंवा आपल्याला ऐकायला मिळतात. काय होतं ऐकायला मिळतं आपल्याला याच्यामध्ये की काही वेळेस बरंच खूप असं कड्यावर गेलं आहे किंवा एकदम टोकाला गेलं आहे आणि सेल्फी काढताना काय झाले ते आतमध्ये पडले, त्या दरीत कोसळले वगैरे काही लोक आणि त्यामुळे काय झालं त्यांचा मृत्यू झाला. किंवा बऱ्याच वेळा असं पण होतं बघा ओशनमध्ये गेलेत म्हणजे समुद्रामध्ये खेळायला गेलेत, सेल्फी काढायला लागलेत
आणि बुडून काय झाले, ते लोक सगळे बुडले, मृत्यू झाला वगैरे. किंवा काही लोक बघा चालत्या ट्रेनमध्ये कुठले काही स्टंट्स करत असतात बघा, काय वाटेल ते करत असतात. त्याच्यामध्ये काय पाय घसरला किंवा सेल्फी काढताना ट्रेनच्या खाली सापडले आणि मेले वगैरे. अशा प्रकारच्या कितीतरी अशा वेगळ्या प्रकारच्या, याच नव्हे सेल्फी काढताना अशा मृत्यू झालेल्या आहेत किंवा अशा घटना घडलेल्या आपण बऱ्याच आपण न्यूज काय करतो ऐकतो. त्याच्यानंतर आणखीन बघा, देर इज अ इन्क्रीजिंग कॉम्पिटिशन टू अपलोड द व्हिडिओज ऑफ द रोड ॲक्सिडेंट्स instead of helping that victims. So what is the mentality of such people? आणखीन एक ट्रेडच चालला आहे बघा. तो समजा एखादा रोड ॲक्सिडेंट एखादी बघितला की काय होते, तिथं गर्दी होते बरोबर. पूर्वी बऱ्याच वेळेला मदत करायची, पण हल्ली काय करतात सगळेजण आपला सेलफोन काढतात आणि काय करतात त्याचं रेकॉर्डिंग करतात, रेकॉर्ड करतात की कसं तो पडला आहे, त्याची ती गाडी कशी पडली आहे किंवा त्याला काय झालं आहे, कुठं लागले वगैरे. म्हणजे इन्स्टिड ऑफ हेल्पिंग दॅट विक्टीम, त्या विक्टीमला मदत करण्याच्या ऐवजी काय करतात सगळे क्लिप्स बनवतात फॉर दॅट ॲक्सिडेंट अँड दे अपलोड देअर क्लिप्स ऑन सोशल मीडियाज ऑल्सो. लगेचच त्याला फॉरवर्ड करायचं, व्हॉट्सअपला फॉरवर्ड करायचं किंवा फेसबुकला आणि लाईव्ह टेलिकास्ट करायचं त्या ॲक्सिडेंटचं वगैरे. सो व्हॉट इज द मेंटॅलिटी? ही मेंटॅलिटी कसली असते बघा. असे जे लोक जे मदत करण्याच्या ऐवजी काय करतात, असे व्हिडिओ क्लिप्स बनवतात ॲक्सिडेंटची, त्यांची मेंटॅलिटी काय असेल बघा, याच्याविषयी आपण विचार करू शकतो. सो वाय आर द व्हिडिओ क्लिप्स ऑफ द पॅरेंट्स, दे आर थ्रेटनिंग ऑर हिटिंग द चिल्ड्रन्स नॉट स्टडिंग ॲज पर देअर विश ऑर द डोमेस्टिक हेल्पर्स बीटिंग द चिल्ड्रन्स, दे आर व्हेरी कॉमन ऑन द सोशल मीडिया नाव डेज. आणखीन बघा अशा पण काही क्लिप्स आपल्याला व्हिडिओ क्लिप्स बघायला मिळतात ज्याच्यामध्ये काय आहे, वडील मुलाला मारायला लागलेत, ठोकायला लागलेत, चपल्याने बडवा लागलेत, काठीनं बडवा लागलेत वगैरे अशा प्रकारचे. वाय इट इज? बिकॉज दॅट चाइल्ड नॉट स्टडिंग ॲज पर देअर विश, तो त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे त्याने अभ्यास केला नाही म्हणून बडवा लागलेत. किंवा काही हेल्पर्स जे आहेत तर ते बडवतात, बीटिंग ऑफ द चिल्ड्रन्स अशा प्रकारच्या. आणि हे शूटिंग करतात असं बडवताना आणि किंवा मुलांना घाबरावं लागलेत वगैरे अशा प्रकारच्या. आणि ते काय करतात, त्याच्या व्हिडिओ क्लिप्स जे आहेत तर त्या अक्षरशः सोशल मीडियावर अपलोड केल्या जातात. सो व्हाय दिस हॅपन्स? म्हणजे असे बघा, असे लोक जे काय करतात, असे व्हिडिओज बनवतात किंवा अशा क्लिप्स बनवतात आणि त्या सोशल मीडियावर काय करतात, अपलोड करतात. व्हॉट इज द मेंटॅलिटी? अशा लोकांची मेंटॅलिटी कशी असेल बघा. सो पर्सन विच आर इंड्युजिंग सच डिस्ट्रक्टिव्ह अँड अननॅचरल ॲक्टिव्हिटीज दॅट इज युजली अंडर स्ट्रेस. ते का करत असतात असं सगळं? का ते अशा प्रकारच्या बिहेवियर करत असतात? डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे एकदम त्रासदायक असे किंवा इननॅचरल आहेत. ऑल दीज ॲक्टिव्हिटीज आर इननॅचरल ॲक्टिव्हिटीज. म्हणजे नैसर्गिक आहेत काय ॲक्टिव्हिटीज, सहज आहेत काय या कृती, काहीतरी काय वेगळ्याच आहेत की नाही. म्हणजे अशा प्रकारचे व्हिडिओ क्लिप बनवणे आणि त्या पाठवणे. सो दे आर डुईंग दॅट अंडर स्ट्रेस. ते असं काय करत असतात, कारण त्यांच्यामध्ये काय असतो, एक स्ट्रेस असतो, ते कुठल्या तरी ताणाला सामोरे जात असतात. सो सच ॲक्टिव्हिटीज आर बस्टिंग ऑफ स्ट्रेस. ओके. सो मेडिकल सायन्स हॅज डिक्लेअर सच ॲक्टिव्हिटीज ॲज अ मेंटल इलनेस. आता मग अशा ज्या ॲक्टिव्हिटीज केल्या जातात अशा लोकांकडून, सो दॅट ॲक्टिव्हिटीज आर कॉल्ड बाय मेडिकल सायन्स ॲज अ मेंटल इलनेस. त्याला काय म्हटलं बघा, मेंटल इलनेस म्हटलं. मेंटल इलनेस म्हणजे तो एक आहे मानसिक प्रकारचा आजारच आहे आणि तो आजार आहे म्हणून त्याच्या प्रकारचे बिहेवियर काय करत असतात ते लोक दाखवत असतात. सो पर्सन विच आर इंड्युडिंग द सेल्फीज दॅट इज नॉट अवेअर अबाउट देअर वर्ल्ड अराउंड अँड दे टेक रिस्क. आता बघा, एकदम बिल्डिंग आहे, 10-15 मजली बिल्डिंग आहे आणि त्याच्यावरती टोकाला गेलेत आणि वरती भिंतीवर उभारलेत आणि सेल्फी काढायला लागलेत. मग असं जनरली जे आपल्यासारखे सामान्य लोक आहेत, म्हणजे आपण सगळे सामान्य आहोत की नाही, तर असं कोण करेल का की एवढ्या उंचावर गेले त्याच्यानंतर भिंतीवर चालले आणि तिथं सेल्फी घ्यायला लागलेत वगैरे. तर अशा ॲक्टिव्हिटीज काय केल्या जातात, अशा लोकांना दे कॅनॉट अवेअर अबाउट देअर सराउंडिंग वर्ल्ड. अक्षरशः त्यांना काय आजूबाजूला आहे हे त्यांना जाणीवच नसते त्यांना, आणि म्हणून ते काय करतात, अशा प्रकारची रिस्क घेत असतात. सामान्यपणे जनरल कोण जो आहे तर कुठलाही व्यक्ती असं करणार नाही. जर त्याला भीती असेल तर तो करेल का असं, कुठल्याही प्रकारची अशी रिस्क घेईल का, नाही घेणार.
सो विच टेक सेल्फी दे डू नॉट अवेअर अबाउट देअर सराउंडिंग सिच्युएशन्स किंवा सराउंडिंग वर्ल्ड. सो धिस इज कॉल्ड ॲज अ सेल्फी साईड. त्यालाच काय म्हणायचं, सेल्फी साईड. सेल्फी साईड म्हणजे सुसाईडसारखंच आहे. म्हणजे काय, सेल्फी घेताना काय करणे, मरणे, त्यांचा मृत्यू होणे. सो दॅट इज आत्महत्याच. याला एक प्रकारची काय म्हणू शकतो आपण, आत्महत्याच म्हणू शकतो. कारण ते कुठल्याही प्रकारचे इतर लोकां किंवा इतर काय आहे, कुठं आपण चढलो आहे, टोकाला गेलो आहे की वर गेलो आहे की कुठं आपण दरीत कोसळणार आहे, याची कुठल्याही कशाही प्रकारचं अवेअरनेस त्यांच्यामध्ये नसतं. म्हणून त्याला काय म्हटलं आहे, सेल्फी साईड असं म्हटलेलं आहे. सो पर्सन्स इंडिव्हिज्युअल द डोमेस्टिक व्हायलन्स सेंडिंग द मेसेजेस or to the others before committing suicide, or those who send the videos clips of the suicidal act that is mentally ill and they do not so to win others sympathy. अशी पण काही लोक आहेत बघा, ते काय करतात, लाईव्ह व्हिडिओ करतात. कशावर, फेसबुकवर वगैरे. काय करतात ते कमिटिंग द सुसाईड, म्हणजे ते काय करणार आहेत, आता आत्महत्या करणार आहेत. तर त्याचा लाईव्ह काय करतात, तर टेलिकास्टिंग सोशल मीडियावर करत असतात. आता मी हे करायला लागलो आहे, म्हणजे आता सुसाईड करणार वगैरे. किंवा सुसाईड करण्यापूर्वी ते काय करतात, मेसेज पाठवतात, मी आता थोड्या वेळाने काय करणार आहे, सुसाईड करणार आहे वगैरे. तर अशा प्रकारचं असे व्हिडिओज जे सेंड करतात किंवा मेसेजेस सेंड करतात, सो दे आर मेंटली इल पर्सन्स. अशा व्यक्ती काय म्हणू शकतो आपण, त्या काही आहेत, अक्षरशः मानसिक आजारी आहेत असं आपण त्यांना म्हणू शकतो. अँड दे डू नॉट विन द अदर्स सिम्पथी. त्यांच्याबद्दल कुणालाही काय होत नाही, सहानुभूती वाटत नाही. कारण कुणी एखादा समजा जर आत्महत्या करत असेल तर तो कुणालाही न कळता करेल ना, कुणालाही कळू न देता आत्महत्या करेल की नाही. असं हे करणं गुन्हाचं आहे, आत्महत्या करणं. पण समजा जर आपल्याला स्वतःला जर संपवायचं असेल तर दुसऱ्यांना ते का सांगत सुटायचं, होय की नाही. तर काय करेल मग, अशा प्रकारे जे स्वतःचा सुसाईडचा काय करतात, व्हिडिओ तयार करतात आणि तो अपलोड करतात वगैरे. सो दॅट पर्सन्स आर मेंटली इल पर्सन्स. आणि कुणाचीही सिंपथी ते काय करू शकत नाहीत, मिळवू शकत नाहीत, लक्षात ठेवा. सो हेन्स यू मेक द कन्स्ट्रक्टिव्ह यूज ऑफ द कम्युनिकेशन मीडिया लाईक अ टेलिव्हिजन or the phone and the internet for the essential needs only and the entertainment only, but do not clutches into by spending the hours with those medias. आणि म्हणून काय सांगितलं बघा, यू मेक द कन्स्ट्रक्टिव्ह यूज, म्हणजे त्याचा एकदम असा रचनात्मक काय करा, वापर करा. कशाचा, ऑल दॅट द कम्युनिकेशन मीडियाज जे आहेत तर त्या, म्हणजे टेलिव्हिजन, सेलफोन किंवा इंटरनेट जे तुम्ही जे वापरणार आहात, तर त्याचा योग्य प्रकारानेच उपयोग करा. फॉर इसेन्शियल नीड्स, जे गरज असेल तरच काय करा, त्याचा वापर करा. किंवा काही थोडा वेळ एंटरटेनमेंटसाठी, म्हणजे तुमच्या करमणुकीसाठी करा. सो बट डू नॉट गो क्लचेस इन टू दॅट कम्युनिकेशन मीडिया. त्याच्या एकदम आहारी जाऊ नका किंवा त्याच्या तावडीत सापडू नका तुम्ही. कशाच्या, त्या कम्युनिकेशन मीडियाचा. बाय स्पेंडिंग द आवर्स, मग एकदा का तुम्ही त्याच्या तावडीत सापडला तर तुमचे तासनतास का होतील, त्याच्यामुळे वाया जाणार आहेत आणि काहीही त्याच्यामधून फायदा होणार नाही.